नमस्कार, मी ॲडव्होकेट स्नेहा दीक्षित नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते। ज्युरिस्डिक्शन हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे जेव्हा आपण केस फाईल करतो तेव्हा। म्हणजे कोणीही कुठेही केस फाईल करू शकत नाही, त्याची काही नियमावली आहे। आता फॉर एक्झाम्पल, काल ज्या कपलचा डिवोर्स झाला, ती जी मुलगी होती किंवा बायको होती, तिचं आधार कार्ड होतं सोलापूरचं। जो नवरा होता त्याचं आधार कार्डावर ॲड्रेस होता यूपीचा, त्यांचं इंटरकास्ट मॅरेज होतं। त्यांचं लग्न झालं होतं आळंदीला। आता हे 3 ठिकाणं अतिशय वेगवेगळी आहेत। ओके, एक ज्युरिस्डिक्शन ठरवायचं झालं तर ते पॉसिबल होत नाही, परंतु आम्ही फाईल केलं त्यांची केस ठाण्यामध्ये। आता ह्याचं उत्तर ह्याच्याकरता असं आहे किंवा एक्सप्लेनेशन असं आहे की मुलगी जिथेही जाऊन राहते, मग ती भले आईवडिलांकडे राहून नवऱ्याचं घर सोडल्यानंतर, किंवा जशी माझी क्लायंट ही तिच्या बहिणीकडे गेली। आता तिची बहीण ही ठाण्यामध्येच राहते। ओके, आता बहीण ठाण्यामध्ये राहते म्हणून ती रेंट अग्रीमेंटवर राहते। म्हणजे रेंटचं अग्रीमेंट आम्ही डॉक्युमेंट प्रूफ म्हणून कोर्टाला देतो की याचा अर्थ हा की माझी जी क्लायंट आहे डिवोर्सवाली, ती बहिणीच्या घरामध्येच राहते असं एक शपथपत्र आपण देतो। म्हणजे कोर्टाला समजतं की सोलापूरमध्ये राहत असलेली व्यक्तीसुद्धा ठाण्यामध्ये घटस्फोटाची केस कशी काय दाखल करते। तर त्याचं उत्तर हे आहे, कधीकधी आईवडिलांकडे जाऊन राहणं किंवा तिकडच्या कोर्टामध्ये केसेस चालवणं हे काही कारणास्तव पॉसिबल नसतं। मग आपण जिथे राहतो तिकडे ज्या लोकांच्या घरात राहतो त्यांचं काहीतरी एक शपथपत्र आपल्याला द्यावं लागतं। तसंच काल आम्ही आमच्या कालच्या केसमध्ये केलं। ठाण्याला राहणाऱ्या बहिणीच्या घराचं रेंट अग्रीमेंट आणि ॲज वेल ॲज तिचं आधार कार्ड असं आम्ही कोर्टाला सादर केलं आणि त्यानुसार मग ठाण्याच्या कोर्टामध्ये आमची केस दाखल करून घेतली गेली। तर ज्युरिस्डिक्शन हा प्रकार फार महत्त्वाचा आहे। केस फाईल होताना किंवा शेवटची जजमेंट देताना जज साहेब हा प्रश्न नक्की विचारतात की मॅडम, हे तुम्ही ज्युरिस्डिक्शन का ठरवलेलं आहे। त्यामुळे ही बाब लक्षात घ्या। धन्यवाद।